कृष्णारी फ्रेंड्स, मी योगिता स्वागत करते तुमचं आपल्या चॅनलवर, ज्याचं नाव आहे मिस्टिक योगिता। तर आज आहे 22 जानेवारी। आज अयोध्येमध्ये श्रीराम लल्लांच्या मूर्तीचं प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार आहे। तुम्हाला तर माहीतच असेल, आम्ही आलोय श्रीरामांच्या मंदिरात आणि इथं पण आज अनेक कार्यक्रमांचं आयोजन केलंय। आत्ता वाजलेत 5:30 आणि काकड आरती चालू आहे। त्रेतायुगामध्ये श्रीराम प्रभू आणि लक्ष्मण सीता मातेला घेऊन वनवास संपवून जेव्हा अयोध्येत परतले तेव्हा सर्वांनी दिवाळी साजरी केली होती। अगदी त्याचप्रमाणे आज 500 वर्षाचा वनवास संपवून आपले श्रीराम प्रभू आपल्या मंदिरात विराजमान होणार आहेत आणि हे आपल्यासाठी दिवाळीपेक्षा कमी नाही। त्यावेळी जशी अयोध्यावासियांनी दिवाळी साजरी केली होती त्याचप्रमाणे आपणही आजच्या दिवशी दिवाळी साजरी करणार आहोत। आज गोडाधोडाचा स्वयंपाक केला जाईल आणि गुढ्या तोरणे उभारली जातील। श्रीरामांची आरती झाली, दर्शन झालं आणि आता आम्ही निघालोय सिद्धेश्वराच्या मंदिराकडे। बघा किती रिकामा रोड आहे। आत्ता वाजलेत 5:45, तरी पण भरपूर अंधार आहे अजून। ही सिद्धेश्वराच्या मंदिराची कमान। वाजलेत 6:30, दर्शन वगैरे झालंय आणि अजून सुद्धा बघा सूर्योदय पूर्णपणे झाला नाहीये। थोडं थोडं गुलाबी रंग दिसू लागलाय आकाशात आणि आम्ही इथून जाणार आहे बाबांच्या माळाला। पण आरती वगैरे आता झाली असेल, कारण 6:30 वाजता आरती असते ना। आम्ही तर अजून सिद्धेश्वराच्या मंदिरातच आहे। सुंदर अशी रांगोळी काढलेली दिसतीये, कारण आज इथं सुद्धा कार्यक्रम आहे बाबांच्या माळाला। कीर्तन, परत ध्वजारोहण आहे आणि त्यानंतर महाप्रसाद। दर पौर्णिमेला आणि दर गुरुवारी तर असतोच महाप्रसाद, पण आज पण विशेष दिवस असल्यामुळे आज पण महाप्रसाद आहे। तर आता दर्शन घेऊया बाबांचं। आरती झाल्यानंतर सहसा इथं कोणीच नसतं आणि आम्हाला आज लेट झाला आरतीला, त्यामुळं कोणच नाहीये, एकही माणूस नाहीये इथं। आणि आता आम्ही निघालो घरी। आम्ही चाललोय आता राम मंदिरमध्ये। थोड्याच वेळात अक्षदा वगैरे घेऊन जाणार आहे। किती सुंदर गुढ्या उभे केलेल्या दिसत आहेत बघा ना। आत्ता वाजलेत सकाळचे 11 आणि आता राम मंदिरात कीर्तन आहे, तिकडंच आम्ही निघालोय आणि त्यानंतर आरती होईल। कीर्तन वगैरे झालंय, आरती वगैरे झाली आणि आता आरती घ्यायची, प्रसाद घ्यायचा आणि त्यानंतर आहे ना महाप्रसाद आहे। मांजराची जुगलबंदी चालली आहे बघा आता। त्यानंतर संध्याकाळी शेजारीच एका ठिकाणी हळदी कुंकू होतं, तिकडं गेलेलो। त्यांनी खूप छान फुलांची सजावट केलेली होती।